आमदार सुभाष देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक दीपक जमादार यांच्या सामाजिक पुढाकारातून एसआरपी कॅम्प जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना टोपी वाटप उपक्रम राबवण्यात आला। दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून नगरसेवक दीपक जमादार यांच्या वतीनं एसआरपी कॅम्प येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना टोपी वाटप करण्यात आलं। वाढत्या उन्हाचा तडाखा आणि उष्णतेपासून विद्यार्थ्यांचं संरक्षण व्हावं या सामाजिक भावनेतून हा उपक्रम राबवण्यात आला। सध्या सोलापूर जिल्ह्यात उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत आहे। दुपारी शाळा सुटताना किंवा शाळेत येताना विद्यार्थ्यांना या प्रखर उन्हाचा सामना करावा लागतो। ही बाब लक्षात घेऊन आमदार सुभाष देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त कोणताही बडेजाव न करता विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल असा मदतीचा हात दीपक जमादार यांनी पुढे केला। यावेळी जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना टोप्यांचं वाटप करण्यात आलं। आपल्या नेत्याचा वाढदिवस विधायक पद्धतीनं साजरा केल्याबद्दल पालकांनी आणि शिक्षकांनी नगरसेवक दीपक जमादार यांचे आभार मानले। या कार्यक्रम प्रसंगी शाळेतील शिक्षक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते। आपल्या शाळेमध्ये सरांनी मी काल फोन केला होता की सर असं आपल्या शाळेमध्ये भाऊसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काही गहू वाटप करायचा होता, पण सरांनी सांगितलं की सर गहू वाटप करण्यापेक्षा सध्याचा उन्हाचा फार वाढत आहे आणि विद्यार्थ्यांना येण्यासाठी ऊन लागत आहे, तर टोपीची जर व्यवस्था केली तर बरं होईल। त्यामुळं सरांनी जो आदेश दिला त्यामुळे आम्ही आपल्या सर्वांना टोपी पोहोचवण्याचं आम्ही इकडे औचित्य घेतलं। आणि खरं तर बापूसाहेबांच्या बद्दल सांगण्यासारखं भरपूर काय आहे। आपल्याला रोज शाळेमध्ये येण्यासाठी डबा कोण येतं? शाळेत येताना डबा कोण येतं आपल्याला? आई देते, दररोज देते ना आई। काय आपल्याकडे पैसे घेते का? जेवायला देते, पैसे घेत नाही ना। तसंच बापूसाहेब पण जे अनाथ आहेत, ज्यांना कोणी नाहीये, अशा 500 लोकांना दररोज डबा बापूसाहेब देतात। आजपर्यंत 3 ते 3,500 लोकांचं त्यांनी लग्न लावून दिलं। आज 3,500 जावई आहेत बापूंना, असं म्हटलं तरी काय वागवं ठरणार नाहीये। आणि निरंतर सेवा पुरवठा करणं, कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न बाळगता आपलं एक कर्तव्य आहे। हे कर्तव्य बजावण्यासाठी बापूसाहेब अनाथ लोकांना 500 लोक, दररोज 500 लोकांना सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन्ही टायमाला पण डबा घरपोच करतात। आणि त्या लोकांना आपल्या आसपास कोणी उपाशी राहायला नाही पाहिजे, जेवण प्रत्येकाला मिळालं पाहिजे ही भावना ठेवून बापूसाहेबांनी हा जो उपक्रम राबवलेला आहे।